नमस्कार. आज आपण भाग 3 पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता स्टोरीला सुरुवात करूया. रुपालीचे बाबा रुपालीच्या आईला मिठीत घेऊन ते पण रडायला लागतात. इकडे अर्जुन रागातच ऑफिसमध्ये येतो. त्याचा राग विजयवर निघत होता. विजय त्याचा असिस्टंट होता, त्याचा खूप विश्वासू. अर्जुन केबिनमध्ये आल्यावर जोरात ओरडतच विजयला आवाज देतो. तसं विजय वर पाहून देवाचं नाव घेत केबिनमध्ये जातो. वेअर इज माय शेड्यूल? अर्जुन रागातच त्याला विचारतो. आजच्या सगळ्या मीटिंग उद्यासाठी स्केड्यूल केल्या आहेत. आता एक पण मीटिंग नाही आहे तुमची, विजय भीतच सांगतो अर्जुनला. व्हॉट? हा शहाणपणा कोणाला विचारून केला तू? अर्जुन त्याच्या खुर्चीवरून उभे राहत रागातच त्याला विचारतो. तसं विजय 2 पाऊल मागेच जातो. त्याला कळत नव्हतं अर्जुन कोणत्या गोष्टीमुळे रागात आहे. त्याच्या मते तर आज त्याचं लग्न झालं होतं, तर त्याने खुश असायला हवं होतं. विजय घाबरूनच म्हणतो, ते काल मी तुमच्या साईन घ्यायला घरी आलो होतो तेव्हा तुमच्या मॉम बोलल्या की उद्या तुमचं लग्न आहे, त्यामुळे त्यांनी तुमच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करायला सांगितल्या. त्यावर अर्जुन दीर्घ श्वास घेत केसांमधून हात फिरवत पुन्हा त्याच्या चेअरवर बसतो. मग मीटिंग पोस्टपोन करण्याआधी तुला एकदा मला विचारता येत नव्हतं का? अर्जुन तरीही त्याला आता रागातच विचारतो. लगेचच मग विजय त्याला बोलतो, सॉरी सर, मला वाटलं तुमचं लग्न आहे तर, असं म्हणून आता तो तेथेच थांबतो. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. अर्जुन आता चिडतच म्हणतो, ओ हो गॉड, लग्न लग्न लग्न, तुमच्या सगळ्यांकडे माझं लग्न सोडून दुसरा कोणता विषय नाही आहे का? परत जर लग्नाचा विषय काढला तर आफ्रिकेच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर करेल, अशी त्याला अर्जुन धमकीच देतो. सॉरी सर, तसं आफ्रिकेचं नाव ऐकून विजय घाबरूनच बोलतो. खरंच जर त्याने आफ्रिकेमध्ये ट्रान्सफर केली तर? विचार करून घाम फुटला होता विजयला. विजय आता खूपच घाबरला होता. ज्या मीटिंग पॉसिबल आहेत त्या लगेच आत्ता 10 मिनिटात अरेंज कर, अर्जुन विजयला म्हणतो. येस सर, विजय बोलून आता लगेचच केबिनच्या बाहेर पळून जातो. विजय आता येथे खूपच घाबरलेला आहे, कारण अर्जुनचा राग मात्र खूपच डेंजर आहे. इकडे रुपालीच्या पोटात दुखायला लागतं, त्यामुळे तिला जाग येते. खरं तर तिच्या पोटात दुखत नव्हतं. काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे पोटात आग पडली होती. रुपालीला जाग येते. ती पाहते तर ती बेडवर झोपलेली होती. अंगावर साडी पण तशीच होती. आपण किती वेळ असं झोपून होतो हे तिला समजत नाही. किती वाजले ते पाहण्यासाठी ती रूममध्ये घड्याळ कुठे आहे का ते शोधत होती, पण कुठेच तिला घड्याळ दिसत नाही. फोन ती सकाळी घाईघाईने तिच्या आईबाबांच्या घरीच विसरून आली होती. रुपाली तशीच आता केस आणि साडी व्यवस्थित करून रूमच्या बाहेर येते. ते घर एवढं मोठं होतं की सकाळी आपण कुठल्या दिशेने आलो हेच तिला लक्षात येत नाही. तसंच आठवण्याचा प्रयत्न करीत ती एका दिशेने पुढे जाते तर बरोबर हॉलमध्ये येऊन पोहोचते. उठलीस तू? हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या अर्जुनच्या मॉम तिला विचारतात. त्यावेळेस मग रुपाली त्यांच्या दिशेने चालत येत होकारार्थी मान हलवते. खरं तर रुपाली नवीन आहे म्हणून ती खूपच घाबरत असते. आता इकडे चेंज का केलं नाहीस? अर्जुनची मॉम आता तिला बोलते. त्यावेळेस रुपाली म्हणते, माझ्याकडे कपडे नाही आहेत, मी सकाळी येताना बॅग घेऊन आले नव्हते. रुपाली त्यांना सांगते, डोंट वरी, मी ड्रायव्हरला सांगून तुझ्या घरून तुझं सामान मागवलं आहे. रूममध्येच आहे बॅग, तू पाहिल्या नाही का? अर्जुनची मॉम आता तिला म्हणत असते. त्यावेळेस मग आता रूममध्ये? मी नाही पाहिले. एवढं म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं, मी तशीच बाहेर निघून आले, रुपाली त्यांना सांगत असते. त्यावेळेस आता त्या म्हणतात की इट्स ओके, तू जाऊन चेंज करून ये, मी किचनमध्ये डिनरची तयारी पाहते. अर्जुनची मॉम आता हे उठून बोलतात. आणि आता डिनर? किती वाजलेत? रुपाली त्यांना विचारते. ती किती वेळ झोपली हेच तिला आता माहिती नव्हतं, पण झोपेतून उठल्यापासून फ्रेश वाटत होतं. झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं तिला, कारण ती खूप दिवस झोपलीसुद्धा नव्हती, त्याच्यामुळे हा सगळा त्रास तिला होत होता. पण आता तिला फ्रेश वाटत होतं. 7 वाजून गेले. तुला भूक लागली असेल ना, तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मोनाला सांगून तुझ्यासाठी काहीतरी गरम बनवायला सांगते, अर्जुनची मॉम तिला बोलते. हा हो, रुपाली म्हणते. मग अर्जुनची मॉम किचनमध्ये जाते आणि रुपाली गेस्ट रूममध्ये येते.
तिथे खरंच तिच्या बॅगा होत्या. रुपालीला खरं तर खूप आश्चर्य वाटत होतं की ती एवढ्या वेळ कशी झोपली, कारण एकतर तिला कधी दुपारी झोपायची सवय नव्हती, त्यात ती आज एवढे तास झोपली होती. रुपाली विचार करतच बॅग ओपन करते तर तिच्या आईने तिचं सगळं सामान दिलं होतं. त्यात तिचा फोन, कॉलेजचे डॉक्युमेंट, कपडे, शूज आणि अजून बरंच काही होतं. मेन म्हणजे त्यात तिच्या आईच्या 3-4 साड्या पण होत्या. नवीन लग्न झालं होतं, मग तिला साडीची गरज पडेल म्हणून आईने दिल्या असतील, तिला लगेच समजतं. रुपाली सिंपल अनारकली ड्रेस घेते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते. फ्रेश होऊन आल्यानंतर तिला बरं वाटत होतं. ती तशीच हॉलमध्ये येते आणि मगाशी अर्जुनची मॉम ज्या दिशेने किचनमध्ये गेल्या होत्या त्या दिशेने ती सुद्धा आतमध्ये जाते. अरे आलीस तू, हे घे, मोनाने तुझ्यासाठी पास्ता केला आहे, आता पास्ता खाऊन घे, थोड्या वेळात डिनर रेडी होईल, मग डिनर कर. अर्जुनची मॉम कढईतच चमच्याने काहीतरी हलवत बोलतात. मी काही मदत करू का, रुपाली त्यांना म्हणते. नाही, सगळं होतच आलं आहे, बाकी सगळं स्टाफ करेल, मी फक्त भाजी करत होते, ती पण झाली आहे. अर्जुन आणि यांना ना स्टाफने केलेली भाजी नाही आवडत, म्हणून फक्त भाजी करावी लागते. तू घे खाऊन पास्ता, थंड झाल्यावर चांगला लागत नाही मग. असं आता अर्जुनची मॉम आता रुपालीशी बोलते. त्यावेळेस मग इकडे आता रुपाली बोलून आता तिथेच किचनमध्ये छोटा गोलाकार टेबल होता त्यावरती बसते, कारण तिला पण आता खूपच भूक लागली होती. तर आता रुपाली टेबलवर बसते तशी मोना लगेच तिला एका प्लेटमध्ये गरम गरम पास्ता वाढते. रुपाली सुद्धा लगेचच खायला सुरुवात करते. तिला खूपच भूक लागलेली असते. अगं हळू, सावकाश खा, अर्जुनची मॉम रुपालीच्या पाठीवरती हात फिरवत तिला बोलतात. भूक लागल्यामुळे रुपाली खूपच पटपट खात होती, त्यामुळे तिला ठसका लागतो आणि रुपालीला अर्जुनची मॉम खूपच प्रेमाने समजवत असतात. वर बघ, अर्जुनची मॉम तिला वर पाहायला सांगते आणि पाण्याचा एक ग्लास भरून घेतात. हे घे पाणी पी, अर्जुनची मॉम तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे करत म्हणत असतात. त्या रुपालीची खूपच काळजी घेत असतात. पाणी पिल्यावर तिला थोडं बरं वाटत होतं. बरं वाटतंय ना आता, अर्जुनची मॉम विचारते. हो काकू, थँक्यू, रुपाली म्हणते. काकू नाही, मॉम, अर्जुन मला मॉम म्हणून हाक मारतो. अर्जुनची मॉम म्हणते. थँक्यू मॉम. रुपालीला त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने आणि बोलण्याने तिच्या आईची आठवण येते. तसेच तिचे डोळे पाणवतात, पण ठसका लागल्यामुळे आधीच तिच्या डोळ्यात पाणी येत होतं, त्यामुळे अर्जुनच्या मॉमला एवढं काही वाटलंच नाही. खाऊन घे आता, पण हळूहळू खा, अर्जुनची मॉम म्हणते. रुपालीचं खाऊन झाल्यावर अर्जुनची मॉम नको म्हणत असताना सुद्धा रुपाली त्यांना थोडीफार मदत करते. जेवण बनवून झाल्यावर अर्जुनची मॉम मोनाला रुपालीला घर दाखवायला सांगते. मग रुपाली मोनासोबत मेन्शन पाहायला जाते आणि अर्जुनची मॉम त्यांच्या रूममध्ये जातात. आता सगळं काम येथे आवरून झालेलं असतं. मेन्शन बाहेरून जेवढं सुंदर होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने ते आतून खूपच छान होतं. आणि इकडे डिनर टाईम होतो. तसं अर्जुनची मॉम आणि अर्जुनचे डॅड डायनिंग एरियामध्ये येतात. तोपर्यंत मोना आणि रुपाली सुद्धा मेन्शन पाहून आल्या होत्या. रुपाली बस, अर्जुनची मॉम तिला आता जेवायला बसायला सांगतात. नको, मी नंतर करेल जेवण, मला लगेच भूक नाहीये, रुपाली त्यांना बोलते. अर्जुनसाठी थांबण्याचा विचार करत असशील तर काहीच उपयोग होणार नाही. तो खूप उशिरा येतो, त्याच्या येण्याचा टाईम फिक्स नाहीये, कधी कधी तो बाहेरचं खाऊन येतो, त्यामुळे बस, थोडे खाऊन घे, अर्जुनची मॉम तिच्या मनातलं ओळखून तिला बोलतात. तसं रुपाली गुपचूप त्यांच्या शेजारी चेअरवर बसते, कारण खरंच ती अर्जुनसाठी थांबण्याचा विचार करत होती. पण अर्जुनच्या मॉमने जे काही सांगितलं त्यावरून त्याच्यासाठी थांबण्याचा काहीच उपयोग होणार नाही, म्हणजे जेवण केलेलंच बरं होईल असं वाटत होतं तिला. रुपाली, तुझं सामान अर्जुनच्या रूममध्ये ठेवलं आहे, आजपासून तू त्याच्याच रूममध्ये राहशील, अर्जुनची मॉम आता तिला बोलतात. रुपालीला त्यांचं ऐकून आधी भीती वाटते, पण नंतर त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये राहायचे म्हणून मनातून आनंदसुद्धा होतो आणि तिला लाजसुद्धा वाटत होती. मगाशी मोनाने अर्जुनची रूम कुठे आहे ते दाखवले ना, अर्जुनची मॉम आता तिला विचारतात. त्यावेळेस रुपाली खाली पाहूनच उत्तर देते.
तर आता आपला तिसरा भाग येथेच संपलेला आहे. उद्या आपण चौथा भाग पाहणार आहोत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे भाग पण पहा. धन्यवाद.